नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे प्राध्यापक माधव शेळके. भारतीय राज्यघटनेच्या न्यायव्यवस्था या टॉपिक बद्दल आपण चर्चा करत होतो. आज आपण भारतीय न्यायव्यवस्थेच्या विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार आणि कार्य याविषयी चर्चा करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाची रचना पाहिलेली. या भागामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कार्य तपासून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाहत असताना ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे व्यापक आहे. त्याची कार्यक्षेत्र आणि व्याप्ती भारताच्या राज्यघटनेच्या निश्चित केलेल्या प्रमाणात दिसून येते. आणि सर्वोच्च न्यायालय संपूर्ण देशासाठी काम करताना आपल्याला दिसून येतं. त्याचे अपेक्स कोर्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वोच्च या ठिकाणी कोर्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सर्वोच्च न्यायालय न्यायिक सत्ता आणि म्हणून भारतामध्ये अपील करण्याचे अंतिम न्यायालय. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. पण अपिलाचं सर्वोच्च जे या ठिकाणी स्थान आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असू शकतं. म्हणून या ठिकाणी न्यायिक सत्ता आणि भारतामध्ये अपिलाचं अंतिम न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडे दिले जाणारे जे निकाल आहेत ते निकाल इतर न्यायालयामध्ये साक्षी पुरावे म्हणून वापरले जातात आणि ते जतन करून ठेवले जातात. त्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. म्हणून सर्वोच्च न्यायालयातर्फे दिले जाणारे निकाल हे इतर सर्व न्यायालयावरती बंधनकारक आहेत आणि ते इतर न्यायालयाला साक्षी पुरावे म्हणून या ठिकाणी तपासले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे किती अधिकार आहेत, ते कोणते कोणते आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाचा पहिला अधिकार आहे ज्याला आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतो, ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. दुसरा आहे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, ज्याला आपण अपिलेट ज्युरिडिक्शन असं म्हणतो. तिसरा आहे सल्ला विषयक अधिकार क्षेत्र. चौथा आहे रिट्स ज्युरिडिक्शन्स. पाचवा आहे न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सहावा आहे इतर अभिलेख न्यायालय, कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. हे 6 अधिकार आपणाला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र स्पष्ट करता येतं. त्यामध्ये पहिला आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणते विषय येतात जे मागे आपण चर्चा केलेली आहे की पहिल्यांदा हे विषय सर्वोच्च न्यायालयामध्येच या ठिकाणी घेतले जातात. कोणते खटले पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतले जातात तर आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतो, सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्यामध्ये बघितलं आपण ज्याची सुरुवात सर्वोच्च न्यायालयात होते आणि जे अन्य कोणत्याही न्यायालयात प्रथम दाखल करून घेतले जात नाहीत अशा खटल्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. कोणते खटले? केंद्र सरकार आणि एक किंवा अनेक घटक राज्य यांच्यातील जे वाद आहेत ते पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात जातात. केंद्र सरकार कोणतेही घटक राज्य किंवा घटक राज्य एका बाजूला आणि एक आणि अनेक घटक राज्ये दुसऱ्या बाजूला हा सुद्धा वाद या ठिकाणी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात जातो. तिसरा 2 किंवा अधिक घटक राज्यांमधील वाद हे सुद्धा पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात. हे सर्वोच्च न्यायालयाचे आपल्याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र या ठिकाणी दिसून येतात. हे खटले पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालवले जातात. भारतातल्या कुठल्याही दुसऱ्या न्यायालयामध्ये ते चालवले जात नाही. मात्र वरील विवादासंदर्भात बघितलं आपण तर या विवादात कायद्याचा किंवा वस्तुस्थितीचा असा प्रश्न समावेश झालेला असेल ज्यावर कायदेशीर हक्काचे अस्तित्व आणि विस्तार अवलंबून आहे ते मात्र पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये दिसून येतात. संसदेने ज्या कायद्याच्या अनुषंगाने 1956 मध्ये पाणी वाटपाचा जो विवाद आहे आंतरराज्यामधला, 2 राज्यामधील नद्यांचा पाणी प्रश्नाचा देखील या न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये याच्यातून वगळण्यात आलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र विवाद, कावेरी पाणी वाटप जलविवाद आहे, कृष्णा पाणी वाटप जलविवाद आहे, हे मात्र ट्रिब्युनल्सकडे लवादाकडे देण्यात आलेलं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाकडे नाहीये, जे 1956च्या आंतरराज्य पाणी विवादाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येईल. दुसरा आहे मूलभूत हक्काचं संरक्षण करणं, ज्याला आपण रिट ज्युरिडिक्शन्स म्हणतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम
12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले. आपण मूलभूत अधिकार का म्हणतो? कारण या मूलभूत अधिकाराला न्यायालयाचं संरक्षण आहे. एखादा जर मूलभूत अधिकार राज्यसंस्थेने किंवा खाजगी व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा हिरावून घेतलेला असेल तर तो परत मिळवता येतो. कोणत्या कलमाच्या अनुषंगानं? तर कलम 32च्या अन्वये आपल्याला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आपला जो फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क व्हायलेशन झालेला आहे तो परत मिळवता येतो. मग सर्वोच्च न्यायालय व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं संरक्षक म्हणून सुद्धा पाहिलं जातं. त्याला आपण रेट ज्युरिडिक्शन म्हणतो. त्यामध्ये बंदी प्रतीक्षीकरण आहे, अधिकार पृच्छ आहे, परमादेश आहे, उत्प्रेक्षण आहे, प्रतिषेध आहे आणि न्यायाधीश आहे. अशा 5 रीटच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून आपण आपले मूलभूत अधिकार परत मिळवू शकतात. ते जावळले जात असतील आणि म्हणून त्याला आपण मूलभूत हक्काचे संरक्षक असंही म्हणतो. दुसरा अधिकार येतो तो म्हणजे पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र. पुनर्निर्णय म्हणजे काय? आपण अनेक वेळेस वाटलेला आहे. आपलाच दिलेला निर्णय न्यायालय वेगळ्या खटल्यामध्ये वेगळ्या पद्धतीने लावून तो निर्णय बदलतो. जसं आपण बघितलं भारतीय राज्यघटनेचा सरनामा घटनेचा भाग आहे का नाही, यामध्ये गोपालन खटला असेल, बेरबरी युनियनचा खटला असेल, यामध्ये दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 1973च्या केशवानंद भारती प्रकरणामध्ये बदलला आणि सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं की बेरबरी युनियन आणि गोपालन खटल्याचा विरुद्ध घेत की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपल्याच अगोदरच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो भाग नाही म्हणून सांगितलेलं होतं, नंतर तो भाग आहे म्हणून सांगितलं, पण आपलाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला. दॅट इज अ पुनर्निर्णयाचा अधिकार क्षेत्र. म्हणून देशातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. अशा निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला खालील बाबतीत पुनर्निर्णय देता येते. उदाहरणार्थ घटनेचा अन्वय अर्थ लावणं. घटनेमध्ये जे कलम आहे त्याच्यामध्ये संदिग्धता असेल तर फायनल इंटरप्रिटेशन म्हणून आपल्याला सर्वोच्च न्यायालय त्याचा अन्वय लावतं आणि तो आपल्याला मान्य करावा लागतो. दिवाणी दावे असतील, फौजदारी दावे असतील, यांच्यामध्ये जे काही तरतुदी असेल याचा फायनल इंटरप्रिटेशन आपल्याला सर्वोच्च न्यायालयासंदर्भात पाहतो. घटनेचा अन्वय अर्थ लावण्यासंबंधीचे खटले भारतीय राज्यघटनेच्या कलम 132 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खटल्यासंबंधित त्या खटल्याचा अर्थ लावण्यासंबंधित कायद्याचा प्रश्न अंतर्भूत झालाय असं दाखला दिला असल्यास त्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण आपला दाखल करता येईल. दॅट इज अपिलेट ज्युरिडिक्शन. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पुनर्निर्णयाच्या बाबतीमध्ये या गोष्टी पाहता येतात. दिवाणी खटल्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे कलम 133 मध्ये राज्यघटनेच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, परंतु त्याकरता उच्च न्यायालयाने दाखला द्यावा लागतो की कोणता त्या खटल्यात कायद्याचा महत्वाचा प्रश्न अंतर्भूत झालेला आहे आणि दुसरा आहे उच्च न्यायालयाच्या मते त्या संबंधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आवश्यक आहे. आता या अनुषंगाने आपण या ठिकाणी कलम 133 मध्ये दिवाणी दाव्याच्या संदर्भामध्ये बोलतोय, तर कलम 134 मध्ये फौजदारी दाव्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतरचा तिसरा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी अधिकारी क्षेत्र, ऍडवायझरी ज्युरिडिक्शन. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील सल्लादायी अधिकार क्षेत्र जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार राष्ट्रपतीला आवश्यकता वाटेल्यास राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून या ठिकाणी विशिष्ट घटनेच्या बाबतीत सल्ला मागवू शकतात आणि असा सल्ला देणे सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहे. मग सल्लादायी अधिकार क्षेत्रामध्ये बघितलं तर राष्ट्रपती 143 कलमाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारू शकतात कायद्याच्या बाबतीमधला, आणि तो सल्ला देणं हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहेत. त्यालाच आपण सल्लादायी अधिकार क्षेत्र किंवा ऍडवायझरी ज्युरिडिक्शन असं म्हणतो. कलम 143च्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या मत घेण्या इतका सार्वजनिक महत्वाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे असं जेव्हा राष्ट्रपतीला वाटतं तर अशा प्रसंगी राष्ट्रपती तो प्रश्न विचारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवू शकतात आणि ते न्यायालय त्या प्रश्नाचे अपील या ठिकाणी आपले मत राष्ट्रपतीने या ठिकाणी कळवतं. म्हणून एखाद्या प्रश्नामध्ये जर समजा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला
तर शेवटी सल्लादायी अधिकार क्षेत्राच्या अनुषंगानं डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी सल्ला राष्ट्रपती मागवतात आणि तो सल्ला देणं राष्ट्रपतीला बंधनकारक या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावरती असलेलं दिसून येतं. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे किंवा नाही यासंबंधी घटनेत कुठेही उल्लेख दिलेला नाही. म्हणजे आपण जर बघितलं, जे सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं मत जे आहे ते राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, म्हणजे दिलेल्या मतानुसारच राष्ट्रपतीने वागावं असं घटनेत कुठं दिलेलं नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना केवळ सल्ला देत असते, हे विचारात घेतले असतात त्याचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाचे इतर जे अधिकार क्षेत्र आहेत त्या अधिकार क्षेत्रामध्ये बघितलं तर कलम 129व्या कलमानुसार भारताच्या राज्यघटनेच्या भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय, कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स, आणि जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देतं ते निर्णय जपून ठेवले जातात आणि त्याचं या ठिकाणी साक्षी पुरावे म्हणून सबऑर्डिनेट कोर्टमध्ये उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल, तालुका न्यायालय असेल याच्यामध्ये वापरले जातात. त्याला आपण कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असं म्हणतो. नागरिकांच्या स्वतंत्र व मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला करावं लागतं. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास कलम 32 नुसार त्याला न्याय देण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करतं. तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना प्रस्थापित केलेले नियम भारतीय प्रदेशातील सर्व न्यायालयावर या ठिकाणी बंधनकारक असलेले दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयाला आपल्या कामकाजासंदर्भात नियम तयार करण्याचे स्वतःचे अधिकार आहे. स्वतः नियम तयार करू शकतात आणि ते नियम देशातील इतर न्यायालयावरती या ठिकाणी बंधनकारक असलेले दिसून येतात. न्यायालयाची बेअब्दी, द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतो, करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शासन करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी या ठिकाणी आदर केला पाहिजे. जर एखाद्या बाबतीमध्ये न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याच्यावर जर आपण आर्ग्युमेंट केली तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो, न्यायालयाची बेअदबी होते, म्हणून त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि तो कारवाईला पात्र ठरतो. म्हणून त्याला आपण या ठिकाणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणतो. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी अधिकाऱ्याच्या नेमणुका करते. सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायालयातील कर्मचाऱ्यांची नेमणुका करण्याचा अधिकार सुद्धा या न्यायालयाला प्राप्त होतो. याच्यामध्ये हे झाले सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी कार्य. जे आतापर्यंत गाजलेले सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत ते आपण थोडेस पाहूयात. पहिला आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. या गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटल्यामध्ये काय या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता समजून घ्या. पंजाब राज्यातील गोलकनाथ या व्यक्तीची जमीन त्याच्या मृत्यूनंतर अतिरिक्त जमीन म्हणून घोषित करून पंजाब सरकारने ती ताब्यात घेतली. म्हणजे त्या व्यक्तीचा राईट टू प्रॉपर्टी हा अधिकार या ठिकाणी व्हायलेशन झाला. आणि शासनाची ही नीती कलम 14 आणि कलम 19 भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये दिलेल्या कलम 14 समानतेचा अधिकार आणि कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार याद्वारे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जातात, हा या ठिकाणचा युक्तिवाद झाला. पहिल्या आणि चौथ्या आणि 17व्या घटना दुरुस्तीने याला आव्हान देण्यात आलं आणि या खटल्यास न्यायालयाने संसदेच्या केवळ मूलभूत अधिकारापुरतीच घटना दुरुस्ती करण्याचा नव्हे तर घटनेतील कोणताही भाग दुरुस्त करण्याचा अधिकार स्पष्टपणे नाकारला. न्यायालयाने स्पष्ट स्वरूपात सांगितलं की संसदेला या ठिकाणी मूलभूत हक्कामध्ये कुठलाही बदल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गोलकनाथची जी जमीन अतिरिक्त म्हणून या ठिकाणी तुम्ही जी सरकार जमा केलेली आहे ती जमीन गोलकनाथ या व्यक्तीला परत देण्यात यावी, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना परत देण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी दिला. कारण त्या ठिकाणी त्यांचे फंडामेंटल राईट्स, जो प्रॉपर्टीचा राईट होता तो व्हायलेट होत होता. न्यायालयाचे असे नमूद केले की कलम 368 केवळ घटना दुरुस्तीची पद्धत सांगते परंतु संसदेत घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार देत नाही. हा महत्वपूर्ण निकाल या गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेला आहे. पुढे जाऊन जर आपण बघितलं तर मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत खटला हा दुसरा खटला. या खटल्यामध्ये बघितलं तर 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्यास आव्हान देण्यात आले. त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती जी झाली ती 42वी घटना दुरुस्ती जी इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये झालेली. त्यामध्ये बघितलं आपण तर या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांना आव्हान देण्यात आलेले आणि त्याच्या अंमलबजावणी करत, म्हणजे मार्गदर्शक तत्वाची जर अंमलबजावणी करत असताना मूलभूत अधिकारात जर फेरफार करण्यात अमर्याद अधिकार शासनास बहाल केला,
म्हणजे जर मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करत असताना एखादा मूलभूत अधिकार जर व्हायलेशन झाला किंवा तर जो तो हिरावून घेण्यात आला तर ती कृती या ठिकाणी शासनाची बरोबर आहे असं मिनर्वा मिल्स मध्ये सांगितलं आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकाराचा संकोच या ठिकाणी केला. सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यात संतुलन सांगितलं. जर समजा मार्गदर्शक तत्वाचे इम्प्लिमेंटेशन सरकारला करायचं असेल तर एखाद्या मूलभूत अधिकारावरती गदा आली तर त्या ठिकाणी ती पद्धत घटना दुरुस्ती अमान्य ठरवू नये असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क हे समलेवलवरती आणून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खटल्यातील निर्णयाचा पुनरुच्चार या ठिकाणी केला आणि मिनर्वा मिल्स मध्ये हा अधिकार आपल्याला दिला दिसून येतो. पुढे जाऊन केशवानंद खटल्यामध्ये 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कलम 39 ब आणि क यांची अंमलबजावणी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 39 ब आणि क याची अंमलबजावणी करायची असेल तर या ठिकाणी आपण गृहीत धरलं पाहिजे की जे बेसिक संसदेला करता येते घटना दुरुस्ती परंतु घटनेची मूलभूत चौकट तुम्हाला बदलता येणार नाही. मूलभूत चौकटीला धक्का न लावता आपल्याला या ठिकाणी काय करता येईल तर घटनेमध्ये बदल करता येईल असं या ठिकाणी या खटल्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. मग बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर घटनेनं जे काही घटना दुरुस्ती करण्याची पद्धत सांगितलेली आहे त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की घटनेमध्ये घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता कामा नये. मग प्रश्न निर्माण होतो की घटनेची मूलभूत चौकट म्हणजे काय. कुठल्या भारतीय राज्यघटनेच्या भागामध्ये आम्हाला बदल करता येत नाही संसदेला मग काही या ठिकाणी उदाहरणं सांगितली की सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालावरून मूलभूत अधिकाराचे जे घटक या ठिकाणी स्पष्ट होतात त्यामध्ये पहिला आहे घटनेची सर्वोच्चता म्हणजे काय तर या ठिकाणी आपण बेसिक स्ट्रक्चर मध्ये घेतो घटना ही सर्वोच्च. घटनेच्या तरतुदीच्या बाहेर जर कोणता कायदा कायदेमंडळानं बनवलेला असेल तर तो निरस्त केला जाईल अमान्य केला जाईल. भारताचे स्वायत्त लोकशाही आणि प्रजासत्ताक स्वरूप याच्यामध्ये बदल करता येणार नाही. धर्मनिरपेक्षता कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी घटनेचे संघराज्यात्मक स्वरूप भारताची एकता आणि एकात्मता कल्याणकारी राज्य न्यायालयीन पुनर्विलोकन व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा संसदीय लोकशाही कायद्याचं राज्य मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यातील साम्य समतेचं तत्व मुक्त आणि निपक्ष निवडणुका त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य संसदेच्या मर्यादित घटना दुरुस्तीचा अधिकार आणि न्यायिक मिळवण्याचा अधिकार प्राप्त या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. या सगळ्या तरतुदी ह्या घटनेचा बेसिक स्ट्रक्चर आहेत असं न्यायालयाने सांगितलं आणि याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येणार नाही असं स्पष्ट स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आता जर घटना दुरुस्ती करायची असेल तर घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. जर असा बदल करून जर तुम्ही घटना दुरुस्ती करत असाल तर ती घटना दुरुस्ती मान्य केली जाईल आणि घटनेच्या परिप्रेक्ष्याच्या बाहेर जाऊन जर एखादा बहुमताने कायदा जर कायदेमंडळ बनवणार असेल जे न्याय या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीची विसंगत असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून तो कायदा रद्द करण्याचा अधिकार भारतीय या ठिकाणी न्यायमंडळाला विशेषतः सर्वोच्च न्यायालयाला आहे हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि कार्य पाहता येतात. धन्यवाद.